नमस्कार, महा 83 डेली न्यूजमध्ये स्वागत। ठाणे जवळील दिव्यातील 54 बेकायदा इमारतीवर लवकरच हातोडा पडण्याची शक्यता। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पालिकेकडून कारवाईची जय्यत तयारी। ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, भिवंडी शहरातील बेकायदा इमारती पाडण्याची कारवाई सुरू असतानाच ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा भागातील 54 बेकायदी इमारती पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने नुकतेच दिले आहेत। यातील 2 इमारती धारकांनी कारवाई थांबवण्याचे आदेश न्यायालयाकडून मिळवले, तर उर्वरित 52 इमारतीमधील रहिवाशांना पालिका प्रशासनाने नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे। या कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त मिळावा यासाठी पालिका अधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनासोबत चर्चा सुरू केली आहे। त्याचबरोबर इमारतीचा वीज आणि पाणी पुरवठा खंडित करण्याचेही नियोजन आणले आहे, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली। आज या दिवा भागातील इमारतीतील सदनिका धारकांनी आज ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसमोर ठिय्या आंदोलन केले, तसेच यावेळी रस्ता रोको आंदोलनही करण्यात आले। सदर इमारतीमधील रहिवाशांनी आज वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारामध्ये आपले निवेदन सादर केले व आपले इमारती कशा पद्धतीने बचाव करता येतील यांचे गणेश नाईक यांच्यासमोर गाऱ्हाणे मांडले। गणेश नाईक यांनी ताबडतोब ठाणे महानगरपालिका यांना आदेश दिले की या कारवाई स्थगिती यावी, असे आदेश गणेश नाईक यांनी ताबडतोब त्यांच्या दरबारात देण्यात आले। समस्या घेऊन चला